मुलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही। आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही, समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं मी माझी चूक मान्य केली। हीच सद्बुद्धी त्यांना पक्ष फोडण्यापूर्वी आली असती आणि राष्ट्रवादी पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये मजबूत झाली असती तर ही पश्चातापाची पाळी अजितदादावर आली नसती। खोलवर झालेली जखमेचं व्रण जात नाही। खोलवर जखम वरती बुजल्यासारखी दिसते पण तिचा व्रण राहतो। काय वाटतं त्यांना पश्चाताप होतोय का? त्यांना माहीत, मला माहीत नाही। मी काय त्यांच्या मनात जाऊन ओळखणारा ज्योतिषी नाही। कदाचित आजच्या त्यांच्या स्टेटमेंटवरून ते जाणवतंय मी चूक केली याचा अर्थ असा होतो की जी काही झाली फाटाफूट त्याच्यामुळं त्यांना काहीतरी दुःख झाल्याचं जाणवतंय। आता त्याच्यात त्यांची भूमिका काय आहे हे तेच जाणो, परंतु एक आहे, आजच्या घडीला ते महायुतीबरोबर खंबीरपणे उभे आहेत। आज अलीकडे काही त्यांचं बोलणं झालं नाही, त्यामुळे ते पश्चातापाच्या मोडमध्ये आहेत की नाही कळायला मार्ग नाही। पण तिथं जाऊन त्यांनी तो संदेश किंवा तिथं जाऊन त्यांना सल्ला देण्याचं काम केलेलं दिसतंय आणि त्या दोघांनाही, वडील आणि मुलगी यांना एक राहण्याच्या सूचना केल्या।